मध्यंतरी आपल्या कमेंटमध्ये कोणीतरी विधवा पुनर्विवाह आणि वारसा हक्कासंदर्भाने एक प्रश्न विचारला होता. जो प्रश्न असा होता की एखाद्या विधवेने पुनर्विवाह केला तर पहिल्या पतीच्या मालमत्तेमधला तिचा जो वारसा हक्क आहे त्याचं नेमकं काय होतं? तो कायम होतो का तो नष्ट होतो? तर विधवा, तिचा पुनर्विवाह आणि वारसा हक्क हा एक अत्यंत महत्वाचा आणि काहीसा क्लिष्ट मुद्दा आहे. गेल्या काही वर्षात सामाजिक सुधारणा आपल्याकडे झाल्या आणि त्याच्यामुळे विधवा पुनर्विवाह ही गोष्ट शक्य झाली. फार पूर्वी विधवेचा पुनर्विवाह ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट होती. त्यामुळेच विधवेचा पुनर्विवाहच होत नसल्याने अशा विधवेच्या वारसा हक्काची चर्चा किंवा प्रश्न पडायचं काही कारण नव्हतं. पण गेल्या काही वर्षामध्ये सामाजिक सुधारणा झाल्या, विधवांचा पुनर्विवाह व्हायला लागला. त्यामुळे मग हा प्रश्न उद्भवला की विधवेने पुनर्विवाह केला तर पहिल्या पतीच्या मालमत्तेतल्या वारसा हक्काचं नेमकं होतं काय? आता या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपल्याला शोधायचं असतं, तेव्हा आपल्याला दोन मुख्य कायदे म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा कोणत्याही कायदेशीर प्रश्नाचं उत्तर आपल्याला हवं असतं, तेव्हा संबंधित कायदा किंवा कायदेशीर तरतुदी याचा सुटासुटा अभ्यास करून जर आपण निष्कर्ष काढला, तर तो चुकीचा ठरू शकतो. म्हणून जेव्हा एखाद्या कायदेशीर प्रश्नाचं उत्तर हवं असतं, निष्कर्ष हवा असतो, तेव्हा संबंधित सगळ्या कायदेशीर तरतुदींचा एकत्रित आणि साकल्याने अभ्यास करून त्यातून जो निष्कर्ष येईल, तो अधिक योग्य ठरू शकतो. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन कायदे आणि या दोन कायद्यांमधील कायदेशीर तरतुदी या थोडासा नाही म्हटलं तरी विसंगती आहे. अगदी जुना मला वाटलं 19व्या शतकातला 1856 का असा काहीतरी त्याचं वर्ष आहे. त्या वर्षी हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अस्तित्वात आला. त्या कायद्यामधल्या एका कलमामध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की हिंदू विधवेने जर पुनर्विवाह केला तर पहिल्या पतीचा तिचा जो काही वारसा हक्क असतील किंवा जे काही लाभ असतील ते नष्ट होतील. बरं, हा जो कायदा आहे तो रद्द करण्यात आलेला आहे का? तर नाही. अजूनही कायदेशीर दृष्ट्या तो कायदा अंमलात आहे. रितसर त्या कायद्याचं अस्तित्व संपुष्टात आलेलं नाही. पण त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला. भारताने विविध नवीन कायदे केले आणि हिंदू उत्तराधिकार कायदा हा 1956 साली एक स्वतंत्र कायदा अस्तित्वात आला. आता जेव्हा जुना कायदा आणि नवीन कायदा यांच्यामध्ये विसंगती असते किंवा यांच्यामध्ये तफावत असते किंवा परस्पर विरोध असतो, तेव्हा एखाद्या कायदेशीर मुद्द्याचा निष्कर्ष काढणं हे फार कठीण होतं. मग अशा वेळेला होतं काय की जेव्हा असे कायदेशीर प्रश्न न्यायालयांपुढे पोहोचतात, तेव्हा आपल्या संविधानाने न्यायालयांना दिलेला एका अत्यंत महत्वाच्या अधिकाराचा वापर करून त्यांना त्यातनं मार्ग काढता येतो. हा अधिकार आहे प्रचलित किंवा सध्याच्या अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदींचा अर्थ लावणं. विविध उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय एकंदर कालसुसंगत परिस्थिती लक्षात घेता विविध कायदेशीर तरतुदींचा त्या त्या काळाकरता अर्थ लावत असतात आणि ते अर्थ लावून जे निकाल येतात ते ह्या एखाद्या विषयासंदर्भात अत्यंत महत्वाचे किंबहुना बंधनकारक असतात. मग हा जो प्रश्न होता तो असाच एका प्रकरणामध्ये मला वाटतं 2008 सालचा जो निकाल आहे त्या साली सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला आणि सर्वोच्च न्यायालय या निकालात काय म्हणतं ते आपण बघूया. हिंदू विधवा पुनर्विवाह 1856 मधील कलम 2 हे सद्य प्रकरणातील तथ्यांवर लागू होते का? हा या प्रकरणातला सगळ्यात मुख्य प्रश्न आहे. हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम हा हिंदू विधवांच्या विवाहातील सर्व कायदेशीर अडथळे दूर करण्यासाठी संमत करण्यात आला होता. त्यातील कलम 2 असं म्हणतं, कोणत्याही विधवेला तिच्या मृत पतीच्या मालमत्तेत निर्वाह भत्ता म्हणून किंवा पतीकडून किंवा त्याच्या वंशजांकडून वारसा म्हणून किंवा अशा कोणत्याही मृत्यूपत्र किंवा मृत्यूपत्रामुळे मिळालेले सर्व हक्क व स्वारस्य ज्यामध्ये तिला पुनर्विवाहाची स्पष्ट परवानगी नसून केवळ मर्यादित हक्क देण्यात आलेला आहे आणि मालमत्ता विकण्याचा अधिकार दिलेला नाही, असे सर्व हक्क तिच्या पुनर्विवाहामुळे असे मानले जाईल की जणू ती त्या क्षणी मरण पावलेली आहे आणि ते हक्क समाप्त होतील. त्यानंतर तिच्या मृत पतीचे पुढील वारस किंवा तिच्या मृत्यूनंतर जे व्यक्ती त्या मालमत्तेस पात्र ठरतील
ते त्या मालमत्तेचा ताबा घेतील. आता 1856च्या एकंदर सामाजिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या कलमाचा आणि त्यातील शब्दांचा अर्थ लावणं गरजेचं आहे. कारण आजच्या सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जर हे आपण कलम वाचायला गेलो, तर ते तितकंसं कालसुसंगत किंवा योग्य वाटत नाही. पण 1856ची परिस्थिती जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर आणता, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, की तेव्हा या कायद्याने अशी तरतूद केली होती, की एकीकडे विधवांना पुनर्विवाह करायची परवानगी या कायद्याने दिली आणि दुसरीकडे पुनर्विवाह जर केला, तर पहिल्या पतीच्या मालमत्तेमध्ये जे काही अधिकार आहेत, ते नष्ट होतील, असंही याने म्हटलं. आता हिंदू वारसा अधिनियम 1956 मधील तरतुदींच्या प्रकाशात ह्या जुन्या कायद्याचा आणि त्यातील तरतुदीचा विचार करणं आवश्यक आहे. आता कलम 4 मध्ये म्हणजे हिंदू उत्तराधिकार अधिनियम कलम 4 काय म्हणतं? या अधिनियमाचा प्राधान्य प्रभाव दिलेला आहे. या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी अस्तित्वात असलेला हिंदू कायद्याचा कोणताही मजकूर, नियम, अर्थ लावणे, प्रथा किंवा रूढी ज्या बाबींसाठी या अधिनियमात तरतूद करण्यात आलेली आहे, त्या बाबतीत प्रभावहीन ठरतील आणि या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी अस्तित्वात असलेला इतर कोणताही कायदा या अधिनियमातील तरतुदीशी विसंग असेल, त्या मर्यादेत हिंदूंना लागू राहणार नाही. म्हणजे 56 सालचा नवीन कायदा जेव्हा करण्यात आला, तेव्हा कलम 4 द्वारे त्याच्यात अशी तरतूद करण्यात आली, की याच्या पूर्वीचे जर कोणते कायदे किंवा कायदेशीर तरतुदी असतील आणि त्याच्यात आणि या कायद्यातील तरतुदींमध्ये जर विसंगती आढळली, तर त्या विसंगतीमुळे जुना कायदा निष्प्रभ ठरेल आणि नवीन कायदा आणि त्यातील तरतुदी या निश्चितपणे वरचढ ठरतील. याला इंग्लिशमध्ये ओव्हर रायडिंग इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जर एखाद्या कायदेशीर मुद्द्यावर असं आढळलं, की जुना कोणता तरी कायदा आहे, त्यातली एक तरतूद आहे आणि ती आत्ताच्या कायद्याशी विसंगत आहे, तर आत्ताच्या कायद्यातली तरतूद ही निश्चितपणे वरचढ ठरेल. आता त्यावेळेला कलम 24 अस्तित्वात होतं, त्याप्रमाणे काय होतं? ज्या व्यक्तीला मृत व्यक्तीचा वारस म्हणून पूर्व मृत पुत्राची विधवा किंवा पूर्व मृत पुत्राच्या पूर्व मृत पुत्राची विधवा किंवा भावाची विधवा म्हणून नाते आहे, अशी कोणतीही वारस स्त्री जर वारसा उघडण्याच्या दिवशी तिने पुनर्विवाह केलेला असेल, तर तिला अशा विधवा म्हणून त्या मालमत्तेचा वारसा मिळणार नाही. म्हणजे आत्ताच्या कायद्यामध्ये कलम 24 जे म्हटलेलं आहे, त्यांनी काही विधवांच्या वारसा हक्कावर मर्यादा घातलेल्या आहेत, पण याच्यात पत्नीचा उल्लेख नाही. सुना, नातसुना यांचा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आता हे जे प्रकरण आहे, या प्रकरणात 1956चा अधिनियम अंमलात आला, तेव्हा वारसा उघडला. 1856च्या अधिनियमातील कलम 2 हे केवळ मर्यादित हक्कांबाबत बोलते. परंतु 76 रोजी म्हणजे जेव्हा वारसा उघडला, तेव्हा हिंदू वारसा अधिनियम 1956च्या कलम 14(1) नुसार पतीकडून मिळालेल्या वारशामुळे त्या मालमत्तेची पूर्ण मालक त्याची विधवा बनलेली होती. म्हणजे आत्ताच्या काळात म्हणजे विशेषतः 1956चा कायदा लागू झाल्यानंतरच्या काळाचा जर आपण विचार केला, तर विधवेच्या वारसा हक्कावर पुनर्विवाहाने कोणताही विपरीत परिणाम घडत नाही. आणि हे कशामुळे होतं? तर 2-3 महत्वाच्या कायदेशीर तरतुदी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. एक म्हणजे नवीन कायद्यातलं कलम 4, ज्याने नवीन कायदा, नवीन कायदेशीर तरतुदी वरचढ ठरतात. कलम 24, ज्याने बाकी विधवांना वारसा हक्कातनं वगळलेलं असलं, तरी थेट पत्नी जी वर्ग एक वारस आहे, तिला वारसा हक्कातनं पुनर्विवाहाच्या कारणास्तव वगळलेलं नाही. आणि कलम 14(1), ज्यानुसार जेव्हा एखाद्या महिलेला वारसा हक्काने एखादी गोष्ट किंवा एखादी मालमत्ता प्राप्त होते, तेव्हा ती तिची स्वतः कमवलेली मालमत्ता आहे असं गृहीत धरण्यात येतं आणि अशा हक्कांवर बाह्य घटकांचा कोणताही विपरीत परिणाम अजिबात होत नाही. या सगळ्या नवीन कायद्यातील तरतुदी आणि या तरतुदींचं या नवीन निकालामध्ये केलेलं विवेचन, या सगळ्याचा आपण जर एकत्रित विचार केला, तर आपल्याला असंच म्हणता येतं, की 1856चा कायदा जरी रीतसर नष्ट करण्यात आलेला नसला, तरी सुद्धा आजच्या काळात त्या कायदेशीर तरतुदीच्या आधारे कोणत्याही विधवेला केवळ पुनर्विवाह केला
म्हणून पहिल्या पतीचा वारसा हक्क नाकारता येणार नाही. केवळ पुनर्विवाह केला म्हणून तिचा वारसा हक्क नष्ट होत नाही आणि पहिल्या पतीच्या निधनाच्या वेळी जो वारसा हक्क तिला मिळालेला आहे, कारण पहिल्या पतीच्या निधनाच्या दिवशीच त्याचा वारसा हक्क उघडणार. त्या दिवशी पत्नी ही वर्ग 1 वारस आहे आणि त्या दिवशी वर्ग 1 वारस म्हणून तिला जे काही मिळेल, ते तिने नंतर केलेल्या विवाहामुळे तिच्याकडनं काढून घेता येणार नाही. म्हणून या 2-4 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, तर ह्या मुद्द्याचं नक्की गमक काय ते आपल्या लक्षात येईल. तुम्ही पक्षकार असाल किंवा तुम्ही वकील असाल आणि तुमचं असं प्रकरण असेल किंवा तुमच्याकडे अशी प्रकरणं येत असतील, तर या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे त्या आधारे तुम्हाला ते प्रकरण सोडवता येईल. मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवू नका, आंधळा विश्वास ठेवू नका. याबाबत तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि तुमचे जे काही निष्कर्ष येतील त्याच्या आधारे पुढे जा. पण सांगोवांगी माहितीवर अजिबात विश्वास ठेवू नका. जी गोष्ट तुमच्या बुद्धीला, तुमच्या तर्काला पटत नाही, त्याच्यावर केवळ कोणीतरी सांगतं म्हणून किंवा 4 लोक करतात म्हणून अजिबात विश्वास ठेवू नका. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.